राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा दसरा आता गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। आज मंगळवार खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा या ठिकाणी आनंदाचा असणार आहे, कारण थकीत पीक विमा 2022 ते 2025 आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे। तुम्ही आत्ताच बातमी देखील पाहिलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी 2000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात सोडण्यासाठी ऑर्डर दिली आहे। कालपासून हे पीक विम्याचा दुसरा टप्पा या ठिकाणी सुरू करण्यात आला आहे। काल अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये मिळाला आहे। आज ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना काल पीक विमा मिळालेला नाही त्यांना आज पीक विमा सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। आता तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, भात पिकाला या ठिकाणी पहा आता 49,000 ते 61,000 हेक्टरी 3 एकरचं मिळून हेक्टर असतो। आता भाताला 49,000 ते 61,000 पीक विमा मिळणार आहे। नाचणीला 15,000 ते 40,000, उडीद पाहू शकता 22,000 ते 26,700 रुपये तुम्हाला पीक विमा या ठिकाणी आता मुख्यमंत्री साहेबांनी आता मंगळवार आज त्या ठिकाणी 30 सप्टेंबर रोजी तुम्हाला संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यावरती येणार आहे। आता ज्वारी पिकाचा विचार केला तर या ठिकाणी 25,500 ते 33,000, बाजरी पिकाचा विचार केला तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही आता 26,000 ते 32,000, भुईमुगाचा विचार केला तर या ठिकाणी 38,000 ते 45,000, सोयाबीन पिकाचा 30,000 ते 58,000, कारळे पिकाचा 20,000, मुगाचा आहे 22,000 ते 28,000, कापूसचा 35,000 ते 60,000, त्यानंतर मका पिकाचा या ठिकाणी 36,000, कांद्याचा 68,000, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तिळाचं आता 27,000, तुरीचं 37,218 ते 47,000 इतका पीक विमा या ठिकाणी आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याचं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आज मंगळवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी पीक विमा वाटपाला अखेर सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। त्यामुळे आज कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विम्याचे वाटप होणार आहे हे तुम्ही आता पाहायचं आहे। काल सोमवार होता, अनेक शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यात पीक विमा जमा झालेला आहे। आता तुम्हाला काल पीक विमा जमा झाला नसेल तर आज पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती या 12 जिल्ह्यांमध्ये येणार आहे। अखेर शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी दसरा गोड झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण 2022चा 2023चा 2024चा पीक विमा वाटप करण्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी आदेश देण्यात आले। तुम्ही आत्ताच त्या ठिकाणी पाहिलं आहे 2,000 कोटी रुपयांचा चेक या ठिकाणी बँकांना देऊन टाका असं त्या ठिकाणी कृषी अधिकाऱ्यांना आता ही ऑर्डर दिली आहे। आता बघा या ठिकाणी बँकेची नावं सुद्धा सांगितलेत। आता महाराष्ट्र बँक, ज्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र बँकेत खातं खोललंय तर त्या बँकेमध्ये भरपूर शेतकऱ्यांना काल सुद्धा पीक विमा जमा झालाय। आज सुद्धा त्यांना पीक विमा पुढे सांगणाऱ्या त्या 12 जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांनी बँकेचं खातं आधार कार्डला लिंक केलंय त्यांनाच हा पीक विमा सोडा असं या ठिकाणी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। कारण आता शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेला लिंक केलं नसेल तर प्रॉब्लेम येणार आहे, कारण आधार कार्डवरतीच पीक विमा या ठिकाणी आज मंगळवारी जमा करण्यात येणार आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पुढे सांगणाऱ्या त्या 12 जिल्ह्यांमध्ये पीक विमा सरकारच्या माध्यमातून सोडण्यात येणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या कोणकोणत्या बँका निवडलेत, आता ज्यामध्ये भरपूर खातं शेतकऱ्यांनी खोललंय त्याच बँके खात्यावरती आज पीक विमा जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आज वार आहे मंगळवार 30 सप्टेंबर, शेतकऱ्यांचा गोड होणार आहे। आता रात्री 8 वाजेपर्यंत तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे। काल 8 वाजेपर्यंत अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा करण्यात येणार आहे। तुमची बँक जर सरकारने निवडलेल्या या बँकेत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा आता हप्ता या ठिकाणी पीक विम्याचा जमा करण्यात येणार आहे असं या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। शेतकरी मित्रांनो, आता या ठिकाणी दुसरी बँक सांगण्यात आल्या ती म्हणजे ॲक्सिस बँक। ॲक्सिस बँकेत ज्या शेतकऱ्यांनी खातं खोलले त्यांना पुढे सांगणाऱ्या त्या 12 जिल्ह्यांमध्ये आता हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे। 2022चा 2023चा आणि 2024चा या 3 वर्षांचा पीक विमा असल्याने हा जास्त पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येऊ लागलाय। अनेक शेतकऱ्यांना वाटत होतं की इतका पीक विमा कसा काय खात्यात आला। काल त्या ठिकाणी बँकेमधून पीक विमा काढण्यासाठी शेतकरी गेले होते। शेतकऱ्यांना वाटत होतं की 10,000 20,000 पीक विमा येईल, परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात अचानक त्या ठिकाणी काहींच्या 40,000, काहींच्या 30,000, काहींच्या 50,000 देखील पीक विमा आलाय। मग शेतकऱ्यांना वाटतो की एवढा जास्त कसा काय पीक विमा। त्यावेळी कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले की हा पीक विमा 1 वर्षाचा नाही, हा पीक विमा 3 वर्षाचा आहे। कारण 2022ला शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता,
त्यांना पीक विमा आता केंद्र सरकारने पाठवलेला नव्हता। त्यानंतर 2023ला असेल 2024ला असेल पीक विमा फक्त शेतकऱ्यांनी भरतच गेले होते, परंतु शेतकऱ्यांना पीक विमा जमा करण्यात आलेला नव्हता। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्याचे त्या ठिकाणी अर्ज भरला होता त्यांना पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये हा पीक विमा जमा करण्यात येतोय हे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी तुरी पिकाला, कापूस पिकाला, कांद्या पिकाला आणि सोयाबीन पिकाला यामध्ये सगळ्यात जास्त प्राधान्य देण्यात आले। या पिकांचं जर तुमचं नुकसान झालं असेल तर सर्वात जास्त पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार असं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय। स्वतः कृषी विभागाला त्यांनी आता 2000 कोटी रुपयांचा चेक आज या 12 जिल्ह्यामध्ये वाटप करा असं या ठिकाणी सांगण्यात आले। आज रात्री 8 वाजेपर्यंत काल जसं अनेक जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे आले तशा प्रकारे आज सुद्धा पीक विम्याचे पैसे या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। कोणत्या बँका निवडलेत, कोणते 12 जिल्हे आहेत तुम्ही नक्की बघायचं आहे। शेतकरी मित्रांनो, यामध्ये HDFC बँक या ठिकाणी सरकारने निवडलेलीच पाहायला मिळतंय। म्हणजे HDFC बँक ही त्या ठिकाणी खेड्यात याच्या खूप शाखा आहेत, त्यामुळे शहराच्या ठिकाणी शेतकऱ्यांना काम असतं त्यामुळे यायला जमत नाही, त्यासाठी खेड्याच्या ठिकाणी या बँकेची खूप शाखा आहेत। त्यामुळे या बँकेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांसाठी हा पीक विमा बँकेच्या खात्यावरती हेक्टरी त्या ठिकाणी तुम्हाला 23,000 रुपये जमा करा असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। काहींना 40,000 रुपये देखील मिळणार आहे। ज्यांची शेती जास्त आहे आणि ज्यांचं नुकसान जास्त झालंय अशा शेतकऱ्यांना जास्त सुद्धा हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे। 2022चा रखडलेला पीक विमा, 2023चा रखडलेला पीक विमा, 2024चा रखडलेला पीक विमा या 3 वर्षांचा पीक विमा याचा पहिला टप्पा गेल्या महिन्याभरापासून वाटप करत होते। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कृषी मंत्री आता त्या ठिकाणी माणिकराव कोकाटे हे ज्यावेळी दौऱ्यावर निघाले होते त्यावेळी आता काळे झेंडे दाखवून शेतकऱ्यांनी त्यांना अडवलं व विचारलं की पीक विमा तुम्ही आता केंद्र सरकारकडून सोडलाय म्हणताय, परंतु आमच्या खात्यावरती काय येत नाही। यावरती आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेबांनी पण शेतकऱ्यांना वाट बघणाऱ्या पीक विम्याची आता सांगितलंय की त्या ठिकाणी काही तांत्रिक अडचण होती, बँकांचा सर्व्हर डाऊन होता, त्यामुळे पीक विम्याचा फक्त पहिला टप्पा वाटप करण्यात आला होता। आता काल त्या ठिकाणी सोमवार आहे आणि आज मंगळवार आहे, काल अनेक जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात आला। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो, काल 12 जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा करण्यात आला होता। आज 12 जिल्हे मंगळवार आहे आणि उद्या 12 जिल्हे, असं आपल्या राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। टोटल त्या ठिकाणी पहिला त्या ठिकाणी दिवस सोमवारचा 12 जिल्हे, आज मंगळवार 12 जिल्हे आणि उद्या 12 जिल्हे, असं 36 जिल्ह्यामध्ये 3 दिवसामध्ये पीक विमा वाटण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून या ठिकाणी देण्यात आले आहेत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 2000 कोटी रुपयांचा चेक त्या ठिकाणी सही करून मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला त्या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी आता या बँकांना दिली आहे तुम्ही आता लक्ष देऊन पाहायचं आहे। कोटक महिंद्रा बँक या ठिकाणी निवडल्या बघा। शेती पिकासाठी कर्ज शेतकऱ्यांनी खूप जास्त घेतले यामध्ये, त्यामुळे आता कोटक महिंद्रा बँकेत ज्या शेतकऱ्यांनी खातं खोललंय आणि पीक विम्यासाठी त्या बँकेचं खातं दिलंय तर जवळपास 2 लाख शेतकऱ्यांनी आता यामध्ये खातं खोलल्याचं सापडलंय। त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज मंगळवार 30 सप्टेंबर रोजी आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहेत। शेतकरी मित्रांनो, तुमची बँक कोणती आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये हा पीक विमा सोडण्यात आलाय पहा। शेतकऱ्यांसाठी खरं म्हटलं तर दसरा या ठिकाणी गोड जायचं पाहायला मिळतंय। आता बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ICICI बँकेमध्ये अनेक शेतकऱ्यांना पीक विमा या ठिकाणी आज संध्याकाळी 8 वाजेपर्यंत जमा करण्याचे आदेश दिलेत। कसल्याही परिस्थितीत सोमवार, मंगळवार, बुधवार 3 दिवसामध्ये पीक विमा जमा या ठिकाणी झाला पाहिजे असं या ठिकाणी आता मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। कारण शेतकऱ्यांचं महापुरामुळे पाणी भरपूर पडल्यामुळे ढगफुटी झाली, या अनुषंगाने भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि हे नुकसान त्या ठिकाणी शेतकऱ्यांना काय असे सण होणे झालं, त्यामुळे त्याची भरपाई सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी देण्याचं आश्वासन दिले। त्यातच जो तुमचा केंद्र सरकारने पीक विमा पाठवलेला आहे त्याचा पहिला टप्पा या ठिकाणी पार पडलेला आहे, दुसरा टप्पा सोमवारी सुरू झालाय। काल अनेक शेतकऱ्यांना पैसे आलेत। आता ज्या शेतकऱ्यांना काल सोमवारी पैसे आले नाहीत त्यांना पुढे सांगणाऱ्या त्या 12 जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येऊ लागलं आहे। आता बघा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढची बँक सांगण्यातल्या महाराष्ट्र बँकेमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता जिल्हे सांगत आहे महाराष्ट्र बँकेत आणि त्या ठिकाणी परभणी जिल्हा, बघा पहिला जिल्हा परभणी घेतलाय। महाराष्ट्र बँकेत
परभणी जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी खातं खोलले, या परभणी जिल्ह्यात जर शेतकऱ्यांची संख्या पाहायला गेली तर 2,77,000 पेक्षा जास्त त्या ठिकाणी आता शेतकऱ्यांची संख्या पाहायला गेली तर या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती 2022 पासून 2024 पर्यंत जर तुम्ही एक जरी वर्षाचा पीक विमा भरला असेल आणि त्याची जर तुम्ही वाट बघत असाल तर तुमच्या खात्यावरती हा पीक विमा परभणी जिल्ह्यामध्ये जमा होत आहे। आता बघा, त्यानंतर दुसरा जिल्हा या ठिकाणी सांगण्यात आलाय, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे, तो म्हणजे चंद्रपूर जिल्हा। आता चंद्रपूर जिल्ह्याची जर त्या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर त्या ठिकाणी आता 2,86,000 त्या ठिकाणी शेतकरी आता पात्र झाल्याचं पाहायला मिळते। आधार कार्ड लिंक असणाऱ्या बँकेच्या खात्यावरती आता हा पीक विमा जमा होतोय। त्यानंतर बँके सांगितले आता स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्वात जास्त पीक विमा या ठिकाणी काल पण जमा झालाय आणि आज पण ज्यांना काल मिळाला नाही त्यांना हा पीक विमा जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय, तो म्हणजे आता बघा सगळ्यात महत्त्वाचा अहिल्यानगर। आता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आपल्या बँकेचं खातं आधार कार्डला लिंक केलंय तसेच त्या शेतकऱ्यांनी आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक करून आपला पीक विम्याचा 2022चा त्या ठिकाणी भरलेला होता, 2023चा भरला होता, 2024चा भरला होता आणि ते आता वाट बघत होते। त्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्टात या अशा महत्त्वाच्या बँकेमध्ये पीक विमा सोडण्यासाठी ऑर्डर दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे शेतकरी मित्रांसाठी आज मंगळवार त्या ठिकाणी गोड झाल्याचं पाहायला मिळतंय। आता त्यानंतर पुढचा जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे शेतकरी मित्रांनो। आता 2 ते 3 जिल्हे झालेत, आता तुम्हाला टोटल 9 जिल्हे अजून बाकी आहेत, कारण काल ज्या जिल्ह्यामध्ये पीक विमा जमा झाला नाही त्यांना आज मंगळवारी त्या ठिकाणी पीक विमा सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत। मुख्यमंत्र्यांनी 2,000 रुपये कोटींचा चेक त्या ठिकाणी कृषी विभागाला देण्यात आलाय, त्यामुळे तुमचा आता जिल्हा यामध्ये असणं गरजेचं आहे। त्या ठिकाणी स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत, पोस्टात, बँक ऑफ इंडियामध्ये सर्वात जास्त गर्दी झाल्याचं पाहायला मिळते, कारण पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांना उत्सुकता आहे किती मिळाला हे काढण्यासाठी गर्दी काल करू लागले होते। आज पण त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संध्याकाळी 8 वाजेपर्यंत त्या ठिकाणी शेतकऱ्यांना हा पीक विमा बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहे, कारण 8 नंतर सुद्धा काही उरलेल्या छोट्या मोठ्या बँका असतील तर त्यामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय, तो म्हणजे यवतमाळ जिल्हा। आता यवतमाळ जिल्ह्यात जर विचार केला तर यामध्ये शेतकऱ्यांची संख्या जर पाहायला गेली तर या ठिकाणी 1,82,000 शेतकरी आता पीक विम्यासाठी पात्र ठरले होते। त्यांनी 2022चा, 2023चा, 2024चा 3 वर्षांचा पीक विमा भरून पण त्यांना आज तागायत पीक विमा मिळाला नव्हता, परंतु आज त्या ठिकाणी पीक विम्याचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आलाय। ज्यांना पीक विम्याच्या पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा बँकेत मिळाला नव्हता त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आज पीक विमा या ठिकाणी जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री साहेबांकडून देण्यात आले। त्यानंतरचा आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय वर्धा जिल्हा। आता बघा, वर्धा जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना आता पीक विमा काल सोमवारी त्या ठिकाणी मिळाला नव्हता त्यांना आज मंगळवारी पीक विमा सोडण्याचे आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आले। रात्री 8 वाजल्यापासून हा पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होतोय। काहींना आता बँका जर त्या ठिकाणी मोठ्या असल्या आणि सरकारी असल्या तर आतापासूनच त्या ठिकाणी पीक विमा बँकेत आता यायला सुरुवात होणार आहे, कारण त्या ठिकाणी सरकारी गव्हर्नमेंट बँका सर्व्हर डाऊन नसणाऱ्या बँका या ठिकाणी निवडल्या असल्या तर तुम्हाला लवकर पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज थोड्याच वेळात सुद्धा जमा करण्यात येणार आहे, परंतु रात्री 8 वाजल्यापासून प्रोसेस थोडी फास्ट होणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आले। त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यामध्ये जर आता काही शेतकऱ्यांना बीड जिल्ह्यामध्ये काल सोमवारी सुद्धा पीक विम्याचे पैसे जमा झाले आहेत, परंतु काही शेतकऱ्यांना पीक विमा त्या ठिकाणी सोमवारी जमा झालेला नव्हता। त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचे त्या ठिकाणी टोटल 23,000, काहींना जर पीक विमा तुमचा जर त्या ठिकाणी सोयाबीनचा असेल, कापूसचा असेल तर महागडा असेल तर त्यांना पीक विमा या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती जमा करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे अजून 6 जिल्हे बाकी आहेत। अजून 6 जिल्हे कोणकोणते आहेत पहा। आता बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी बँकेचं खातं आधार कार्डला लिंक केले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी बँकेचं खातं गव्हर्नमेंट बँकेमध्ये उघडले, स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये जर उघडला असेल तर त्यांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा सोडण्याची ऑर्डर या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी दिल्या। 2,000 कोटी रुपयांचा चेक त्या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे तुम्ही आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवलं पाहिजे।
त्यानंतर नाशिक, नागपूर आणि कोल्हापूर या 3 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा करण्यात येतो आहे। त्यानंतर पुढचे 3 जिल्हे अतिशय महत्त्वाचे आहेत। सोलापूर, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लातूर, नांदेड, ज्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा झालेला नव्हता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा जमा करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आलेत। लवकरच तुम्हाला पीक विमा या ठिकाणी जमा होण्याची शक्यता आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।